तामिळनाडूच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झालाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे कागदावर तरी सध्या त्रिशंकू अवस्था आहे। थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष 108 जागा जिंकून तामिळनाडूतला सगळ्यात मोठा पक्ष बनलाय, पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना 10 जागा कमी पडतायत आणि त्यामुळेच तामिळनाडूमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाले। तामिळनाडूतल्या संख्याबळाचं गणित जरा बघूया। तामिळनाडू विधानसभेतील जागा आहेत 234। थलपती विजय यांच्या टीव्हीकेकडे जागा आहेत 108। थलपती विजय यांचा 2 जागांवर विजय झालाय, त्यामुळे टीव्हीकेच्या आमदारांची संख्या राहील 107। काँग्रेसचा टीव्हीकेला पाठिंबा आहे। काँग्रेसच्या काही आमदारांना टीव्हीके सोबत जायचंय, त्यावरून या पक्षामध्ये फूटच्या काही आमदारांना टीव्हीके सोबत जायचंय, त्यावरून या पक्षामध्ये फूट पडल्याच्या चर्चा आहेत। एआयएडीएमके मधील आमदारांचा एक गट टीव्हीकेचे आमदार जिथे ठेवलेत त्या रिसॉर्टवर पोहोचल्याची माहिती आहे। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून थलपती विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय, पण जोपर्यंत तुम्ही कागदावर संख्याबळ दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण देणार नाही, अशी भूमिका तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतली आहे। त्यामुळे गुरुवारी नियोजित करण्यात आलेला थलपती विजय यांचा शपथविधी तुर्तास तरी रद्द करावा लागलाय। तमिलनाडु के माननीय राज्यपाल बाध्य हैं कि सबसे बड़ी पार्टी को सरकार बनाने के लिए तुरंत निमंत्रण दें। ये हम सब जानते हैं कि यही स्थापित संवैधानिक पोजीशन है, और हम ये भी जानते हैं कि राज्यपाल जब ये करेंगे तो 10-12 दिन साथ साथ ऐड करेंगे कि उस समय सीमा में उनको अपनी बहुमत उनके विधायिका के फ्लोर में स्थापित करनी पड़ेगी। विधानसभेच्या पटलावर थलपती विजय यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली नाही तर मात्र तामिळनाडूतल्या राजकारणाचा पेच आणखी वाढू शकतो। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।